नमस्कार. आज आपण खानदेशातील एक अतिशय साधी आणि सोपी अशी एक रेसिपी पाहणार आहोत. ती अतिशय साधी सोपी आहे, पण तितकीच ती पौष्टिकसुद्धा आहे. तर आपण आज मुगाच्या डाळीच्या इडण्या ह्या करणार आहोत. तर खानदेशामध्ये याला इडण्या असं म्हणतात. तर याला आपण मुगाचे पेसरट किंवा मुगाचे डोसेसुद्धा म्हणू शकतो. तर त्यासाठी बघा मी अद्रक घेतलेलं आहे आणि अद्रक मी नेहमी असं बारीक किसून घेत असते, कारण अद्रकाचे तुकडे एखाद्या वेळा जाड मिक्सरमध्ये राहू शकतात. त्यानंतर आपण हिरवी मिरची घेतलेली आहे. आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार आपल्याला ही हिरवी मिरची घ्यायची आहे. त्यानंतर या छान कोवळ्या अशा कोथिंबिरीच्या काड्या आहेत. तर यांनी अगदी सुवास असा सुंदर येतो. आणि त्याचसोबत मी जिरं घेतलेलं आहे आणि थोड्याशा लसूण घेतलं आहे. लसूण पाकळ्या 3-4 घेतलेल्या आहे. आणि आता हे मूग डाळीचं पीठ आहे. तर ह्या कपाने आपण 1.5 कप असं पीठ घेतलेलं आहे. आणि एक नेक्स्ट व्हर्जन याचं म्हणून मी याच्यात तांदूळ पीठ टाकलेलं आहे. नाहीतर फक्त आपण मुगाच्या डाळीचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालतं. आणि खानदेशात फक्त ते मुगाच्या डाळीचं पीठ वापरूनच करतात. पण आमच्याकडे थोडंसं क्रिस्पी आवडत असल्यामुळे मी त्यात थोडं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि बस फक्त हे मिश्रण छान कालवून घ्यायचं आहे. आणि खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही असं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. तर याच्यात वरूनसुद्धा आपण छान कोथिंबीर कापून घालू शकतो. छान असं एकजीव याला करून घ्यायचं आहे. गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि छान फेटून आपण त्याला थोड्या वेळ ठेवून देणार आहोत. तांदळाचं पीठ जर घातलं नाही तर आपल्याला ते थोड्या वेळ त्याला रेस्ट देण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तांदूळ पीठ असल्यामुळे थोड्या वेळ आपण याला 10 ते 15 मिनटं रेस्ट देणार आहोत आणि छान असं त्याला झाकून ठेवणार आहोत. आणि आपण पाहू शकता किती पातळसर आपलं हे पीठ आहे. आता याला थोड्या वेळ झाकून ठेवू. या ठिकाणी जर आपल्याला पीठ पातळ वाटलं तर आपण यामध्ये थोडंसं कोरडं पीठसुद्धा घालून घेऊ शकतो. आणि इकडे मी नॉनस्टिक जो तवा आहे तर तो घेतलेला आहे. आणि असा एक छोटा कांदा खालून कापून घेतलेला आहे. आणि एका प्लेटमध्ये तेल घेऊन त्यात बुडून ते तव्याला आपण ब्रशसारखं ते तेल लावलेलं आहे. अगदी कमी तेलाची आवश्यकता खालीही लावायला लागते. आणि त्यानंतर आपल्याला आवश्यक तेवढं पीठ आपण त्यावर घालून डोश्यासारखं थोडंसं फिरून घ्यायचं. आणि बाजूला थोडं तेल टाकून घ्यायचं. आणि थोड्या वेळ झाल्यानंतर आपल्याला ह्या ज्या इडण्या आहेत तर ह्या आपल्याला खालून अशा सोडून घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते परतून घ्यायचे आहे. तर सुरुवातीच्या 1 ते 2 इडण्या ज्या आहेत तर त्या थोडासा आपल्याला त्रास देतात, म्हणजे त्या पॅनला थोड्याफार चिटकतात. आणि त्यानंतर मात्र ते भराभर अगदी निघत राहतात. जसं आपला डोसा असतो त्यानुसारच आपण हे सुद्धा अशा पद्धतीने थोडंसं सुरुवातीला 1 ते 2 करेपर्यंत थोडा त्रास होतो. आणि एकदा ते पॅन सेट झालं की मग मात्र भराभर आपल्या इडण्या तयार होतात. आणि छान असं गोलाकार पीठ टाकायचं आणि आतमध्ये थोडं पीठ घालून आपल्याला छान परतून घ्यायचं. डोशासारखं अगदी पातळ नाही राहत आणि खूप असा जाडही नाही, असा मीडियम अशा ह्या इडण्या तयार होतात. तर अशी माझी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचण्यासाठी मदत होईल. तर अशा छान पद्धतीने आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा छान असे चट्टे पडलेले आहेत. तर अशा ह्या झटपट तयार होणाऱ्या आणि अतिशय पौष्टिक अशा ह्या मुगाच्या डाळीच्या इडण्या आपण नाश्त्यात किंवा रात्रीच्या जेवणातसुद्धा करू शकतो. आणि त्यासोबत मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे. धन्यवाद.